नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओमधून ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजे मानवी उत्सर्जन संस्था याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की या मानवी उत्सर्जन संस्थेद्वारे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर काढले जातात. त्याच्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे काय, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ओव्हरऑल एक्सक्रीटरी सिस्टीम कशी दिसते, ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम कशी दिसते याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. त्यासोबत आपल्याला किडनी काय आहे, किडनीचं काम काय याची पण माहिती घ्यायची आहे. त्यासोबत किडनीमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो म्हणजे नेफ्रॉन. हे नेफ्रॉन काय काम करतात, त्यामध्ये कुठले कुठले पार्ट असतात त्याची माहिती घ्यायची आहे. आणि त्यासोबत आपलं युरिन फॉर्मेशन कसं होतं याची पण माहिती घ्यायची आहे. तर ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम बघत असताना आपल्याला माहिती आहे की शरीरामध्ये अन्नपचन होत असताना व त्यातून ऊर्जा निर्मिती होत असताना त्यातून काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. हे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे महत्त्वाचं असतं आणि शरीराबाहेर असे टाकाऊ पदार्थ काढण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन किंवा एक्सक्रीशन म्हणतात. आणि ती घडून आणणारी जी संस्था असते त्या संस्थेला एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणतात. तर या एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले भाग असतात, तर एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये आपल्याला काय दिसतं, यामध्ये आहे एक जोडी आहे, पेअर ऑफ किडनीची एक जोडी असते, राईट किडनी आणि लेफ्ट किडनी. अ पेअर ऑफ युरेटरची एक जोडी असते. म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ तयार झालेले आहेत किंवा जे फिल्टर झालेले आहेत ते पदार्थ वाहून नेणाऱ्या दोन नलिका असतात, त्यांना युरेटर म्हणतात. याचा एक पेअर असतो. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर, एक सिंगल युरिनरी ब्लॅडर असतं ज्यामध्ये हे युरिन जे आहे ते स्टोअर केलं जातं आणि ते युरिन शरीराबाहेर काढणारी एक जी नलिका असते त्याला युरेथ्रा म्हणतात. यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसतं की ते एक किडनी आहे, दोन किडन्या आहेत. त्या किडन्याला त्यानंतर रिनल आर्टरी, रिनल वेन हे काही नाव आपल्याला दिसतं या ठिकाणी. म्हणजे ह्या किडनी रिजनला रक्त पुरवणारे किंवा किडनी रिजनचे असणारे, किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या ह्या रिनल आर्टरी आणि अशुद्ध रक्त वाहून येणारे रिनल वेन्स असतील. त्यासोबत यामध्ये या नलिका आहेत ज्याला आपण काय म्हणलेलं आहे, युरेटर म्हणलेलं आहे. हे दोन पेअर आहेत किडनीचे, एक किडनी दुसरी किडनी. त्यानंतर हे दोन युरेटर असतील, हे एक युरेटरचा भाग आहे, हा दुसरा युरेटर आहे. एक ब्लॅडर आहे, त्या ब्लॅडरला युरिनरी ब्लॅडर म्हणतात. त्यामध्ये युरिन स्टोअर केलं जातं आणि शेवटी जे युरिन आहे या ठिकाणी स्टोअर झाले ते बाहेर काढण्याचं काम ज्या नलिकेद्वारे केलं जातं त्याला युरेथ्रा म्हणतात. मग फंक्शन काय आहे या ओव्हरऑल एक्सक्रीटरी सिस्टीमचं फंक्शन काय, रिमूव्हल ऑफ वेस्ट फ्रॉम द बॉडी. आणि ते वेस्ट जे आहे ते युरिनच्या स्वरूपात आहे. ह्यूमन एक्सक्रीशन जे आहे ते युरिन आहे. युरिन जे वेस्ट मटेरियल आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम या एक्सक्रीटरी सिस्टीमद्वारे केलं जातं. याची माहिती आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये घेऊयात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तो किडनीचा एक पेअर असतो. मी आपल्याला त्या ठिकाणी किडनीचं स्ट्रक्चर दिसतं ज्यामध्ये आउटर रिजनला कॉर्टेक्स म्हणतात, मिडल रिजनला मिडुला म्हणतात आणि मिडुलामध्ये काही असे त्रिकोणी स्ट्रक्चर आपल्याला दिसतात. त्याला काय म्हणतात, पिरॅमिड्स म्हणतात किंवा पायरॅमिड्स म्हणतात, मिडुलरी पायरॅमिड्स. त्यानंतर या भागामध्ये जे रक्त आहे, रक्त घेऊन येणारे जी काय एक ब्लड वेसल आहे मोठी, त्याला रिनल वेन म्हणतात. या भागामधून ब्लड बाजूला काढणारे, वाहून नेणारे परत शरीराकडे जाईल. रिनल आर्टरीद्वारे ब्लड आत आणलं जातं, रिनल वेनद्वारे ते ब्लड जे आहे ते बाहेर काढलं जातं. त्यानंतर हा जो काही पार्ट आहे ज्या ठिकाणी सगळं जे युरिन आहे ते स्टोअर होतं किंवा एकत्र केलं जातं त्याला रिनल पेल्विस रिजन म्हणतात आणि त्याच रिजनला हिलियम म्हणतात. त्यानंतर हा एक छोटासा भाग आहे त्याला रिनल कॅलॅक्स म्हणतात. आणि सगळं जे काही युरिन तयार झालेलं आहे आणि त्या किडनीच्या भोवती जे कव्हरिंग आहे त्याला रिनल कॅप्सूल म्हणतात किंवा किडनीचं कॅप्सूल म्हणतात. मग रिनल आर्टरीद्वारे ब्लड या भागामध्ये येतं, त्यानंतर ते फिल्टर केलं जातं. रिनल वेनद्वारे ते ब्लड जे आहे ते बाहेर काढलं जातं. या सगळ्या दरम्यानच्या काळात युरिन तयार होतं. युरिन जे आहे ते टाकाऊ अशा प्रकारचं मटेरियल ते बाहेर काढण्याचं काम या किडनीद्वारे केलं जातं. आणि सगळं तयार झालं युरिन जे या विशिष्ट भागामध्ये, किडनीच्या विशिष्ट भागामध्ये तयार झालं, जे काही पिरॅमिड्समध्ये तयार झालं जे काही युरिन आहे ते सगळं कलेक्ट केलं जातं आणि युरेटरद्वारे ही नलिका जी आहे त्या नलिकेद्वारे आपल्याला बाहेर काढावं लागतं. तर या किडनीज काय आहेत, द टू बीन शेप्ड किडनीज. कशा आहे स्ट्रक्चर तसं बीन शेप्ड म्हणजे घेवड्याच्या ज्या बिया असतात त्यासारखं दिसणारे बीन शेप्ड अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. द टू बीन शेप्ड किडनीज आर सिच्युएटेड कुठं आहे त्याचं पोझिशन,
ऑन आयदर साईड ऑफ द वर्टिकल कॉलम. आपल्या पाठीच्या कण्याच्या दोन्ही साईडला अशा प्रकारच्या बिन सेपरेट किडनीचं आपल्या स्ट्रक्चर दिसतं. ऑन द पोस्टिरियर साईड ऑफ ॲबडॉमिन, ॲबडॉमिनच्या पोस्टिरियर साईडला अशा प्रकारच्या 2 किडनीज असतात. युरिन इज फॉर्म्ड बाय द किडनीज बाय सेपरेटिंग द वेस्ट अँड अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड. हे मी आधीच सांगितले की युरिन जे आहे, युरिन म्हणजे काय तर बॉडीमध्ये तयार झालेलं जे काय हे वेस्ट आहे आणि अनवॉन्टेड अशा प्रकारचं मटेरियल आहे, सबस्टन्सेस, त्यांना रक्तामधील हे घटक जे आहेत त्यांना वेगळं करण्याचं काम किडनीद्वारे केलं जातं आणि त्यालाच युरिन असं म्हणलं जातं. मग यामध्ये आणखीन माहिती आहे किडनीची. किडनी काय आहे, द राईट किडनी इज इन स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट. राईट किडनी ही थोडीशी लोअर साईडला आपल्याला दिसते शरीरामध्ये ॲज कम्पेअर टू द लेफ्ट. ईच किडनी हॅज ॲप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन. या प्रत्येक किडनीमध्ये साधारण 10 लाख नेफ्रॉन असतात. नेफ्रॉन्स काय याची पण आपल्याला माहिती पुढच्या साईडमध्ये घ्यायची आहे, पण प्रत्येक किडनीमध्ये साधारण 10 लाख नेफ्रॉन्स असतात. द ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ ब्लड which is present in a normal healthy person's body is filtered by the kidneys about 400 times every day. याचा अर्थ काय, सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं आणि हे रक्त रोज 400 वेळेस गाळलं जातं किडनीमध्ये, रोज 400 वेळेस गाळलं जातं. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 190 लिटर हे ब्लड जे आहे ते गाळलं जातं दिवसात आणि यामधून 1 ते 1.9 म्हणजे 1 ते 2 लिटर युरिन तयार होतं दिवसाला. 1 ते 2 लिटर युरिन दिवसाला तयार होतं. साधारण 190 लिटर ब्लड जे आहे ते ब्लड दिवसाला गाळलं जातं आणि 400 वेळेस हे ब्लड या किडनीमध्ये येतं. एकूण जे रक्त आहे शरीरामध्ये 5 लिटर असतं आणि राहिलेला जो भाग आहे म्हणजे साधारण 400 वेळेस ब्लड जे आहे ते फिल्टर केलं जातं. 190 लिटर साधारण ब्लड फिल्टर केलं जातं. त्यामधून 1 ते 2 लिटरच युरिन तयार होतं. राहिलेलं जे मटेरियल आहे ते परत रिॲब्सॉर्ब केलं जातं. राहिलेलं मटेरियल 190 लिटर फिल्टर केले, पण त्यापैकी 1 ते 2 लिटर बाजूला काढले, ते युरिन म्हणून काढले आणि बाकीचं राहिलेलं मटेरियल परत रिॲब्सॉर्ब केलं जातं. ही शरीराची गरज आहे, नाहीतर आपल्याला सारखं पाणी प्यावं लागलं असतं आणि शरीरामधील महत्त्वाचे काही घटकसुद्धा बाजूला काढले गेले असते. त्याला रिकवर करणारा आपल्याला फार कष्ट घ्यावे लागले असते, म्हणून ते रिअब्सॉर्ब होतात, परत शरीरामध्ये शोषले जातात. त्यानंतर नेफ्रॉन म्हणजे काय तर या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. हे जे आहे ते पिरॅमिड्स आहेत. हे किडनी आहे. किडनीमध्ये पिरॅमिड्समध्ये आणि किडनीमध्ये आपल्याला नेफ्रॉन दिसतात. हे नेफ्रॉनमध्ये काही भाग असतात. एक आहे ग्लोमेरुलस नावाचा एक भाग आहे. दुसरा आहे बाउमन्स कॅप्सूल. त्यानंतर प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्यानंतर डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, लूप ऑफ हेनले, कलेक्टिंग ट्यूब्यूल. हे सगळे पार्ट आहेत. याची सगळ्याची माहिती आपल्या डिटेलमध्ये घेण्याची गरज नाही या वर्गासाठी. तर यामध्ये नेफ्रॉन म्हणजे काय, इट इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ किडनी. म्हणजे जे युरिन तयार होतं किडनीमध्ये, युरिन तयार होतं किंवा किडनीमध्ये ब्लड फिल्टर केलं जातं, ते सगळं नेफ्रॉनमध्ये केलं जातं. हा नेफ्रॉन हा महत्त्वाचा घटक आहे. नेफ्रॉन यामध्ये युरिन फॉर्मेशन प्रक्रिया होते. थोडक्यात युरिन तयार होण्याची प्रक्रिया ही नेफ्रॉनमध्ये होते. यामध्ये महत्त्वाचे 2 जे भाग आपल्याला आज डिस्कस करायचे त्यामध्ये एक आहे बाउमन्स कॅप्सूल. हे कसं आहे बाउमन्स कॅप्सूल म्हणजे हे कपसारखं स्ट्रक्चर, हे कपसारखं जे स्ट्रक्चर दिसतं त्याला बाउमन्स कॅप्सूल म्हणतात. त्या सायंटिस्टचं नाव आहे बाउमन्स कॅप्सूल. इट इज अ कप लाईक थिन वॉल्ड आणि कप लाईक अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे आणि त्याची जी काय भिंती असतात त्या पातळ असतात, ज्यामधून फिल्ट्रेशन इझिली होतं. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे ग्लोमेरुलस म्हणजे काय, रक्तकेशिकांचे जाळ, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. रक्तकेशिका जे असतात त्याचं जाळ म्हणजे ग्लोमेरुलस. म्हणजे हे आपल्याला इथं दिसतं जाळ, यामध्ये हे जाळ. तर
the urea which is produced in the liver comes into the blood. It is filtered through its capillaries and urea and other similar substances are separated from it. म्हणजे लिव्हरमध्ये जे काय इथे दिलेलं आहे, द युरिया कुठं तयार होता, युरिया विच इज प्रोड्युस्ड इन द लिव्हरमध्ये तयार झाला युरिया जे आहे तो ब्लडमध्ये मिसळतो आणि ब्लडकडून तो किडनीकडे घेऊन आणला जातो आणि किडनीमध्ये आणल्यानंतर ते नेफ्रॉनमध्ये त्याचं काय होतं, फिल्ट्रेशन होतं आणि त्यामधून युरिया आणि त्यासारखे घटक जे आहेत काय सिमिलर सबस्टन्सेस त्यांना सेपरेट आउट केलं जातं आणि त्याला आपण युरिन म्हणतो. व्हाईल द वॉटर मॉलिक्युल्स, त्यासोबत वॉटर मॉलिक्युल्स पण फिल्टर झालेले असतील. वॉटर मॉलिक्युल्स अँड सम स्मॉल मॉलिक्युल्स, ज्याला आपण सबस्टन्सेस म्हणूया, स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ सम सबस्टन्सेस कॅन क्रॉस द सेमीपरमेबल मेम्ब्रेन ऑफ बाउमन्स कॅप्सूल. बाउमन्स कॅप्सूलमध्ये वॉटर पण फिल्टर होतं आणि त्यासोबत काही महत्त्वाचे घटक पण सगळ्या सबस्टन्सेस आहेत ते पण फिल्टर आउट झालेले असतात. अमायनो ॲसिड, ग्लुकोजसारखे त्यांना रिअब्सॉर्ब करावं लागतं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये त्यांचं प्रमाण विशिष्ट प्रमाणात राखलं जातं. द सोल्युशन ॲक्युमुलेटेड इन द कॅव्हिटी ऑफ बाउमन्स कॅप्सूल passes in the tubular part of the nephron. नेफ्रॉनच्या त्या PCT, DCT म्हणजे प्रॉक्सिमल कॉर्नरी ट्यूब्यूल, डिस्टल कॉर्नरी ट्यूब्यूल, त्यानंतर कलेक्टिंग डक्ट, यामध्ये नेफ्रॉनच्या भागामध्ये जे काही मटेरियल गेलेलं असतं फिल्टर्ड आउट झालेलं असतं आणि हे मटेरियल हिअर मॉलिक्युल्स आणि त्या ठिकाणी काही वॉटर मॉलिक्युल्स आणि युजफुल सबस्टन्सेस परत रिॲब्सॉर्ब केले जातात आणि ब्लडमध्ये टाकले जातात. रिअब्सॉर्ब करून परत जाणाऱ्या रक्तामध्ये ते मिसळले जातात. युरिन इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन विच इज द फुल ऑफ वेस्ट मटेरियल. युरिन म्हणजे फक्त काय असते यामध्ये, फक्त वेस्ट मटेरियल, फुल ऑफ वेस्ट मटेरियल, फक्त वेस्ट मटेरियल जे आहे त्याला आपण युरिन म्हणतो, जे टाकावं असतं आणि त्यामध्ये युरिन तयार होत असताना फिल्टर्ड आउट झालेले जे काही महत्त्वाचे घटक आहेत जसं की पाणी आहे आणि काही युजफुल सबस्टन्स त्यांना रिअब्सॉर्ब केलं जातं. द युरिन इज कॅरीड बाय द युरेटर आणि ते युरिन परत युरेटरमध्ये येतं आणि स्टोअर्ड इन युरिनरी ब्लॅडर आणि ते कुठं स्टोअर केलं जातं, युरिनरी ब्लॅडरमध्ये जे पिशवी आहे युरिनची पिशवी मूत्राशय, त्या मूत्राशयामध्ये हे स्टोअर केलं जातं आणि त्यासोबत आफ्टरवर्ड युरिन इज गिव्हन आउट थ्रू द युरेथ्र आणि त्यानंतर शेवटी शरीराच्या बाहेर युरेथ्राद्वारे ते शरीराच्या बाहेर काढलं जातं. युरिनरी ब्लॅडर इज मस्कुला. युरिनरी ब्लॅडर जे आहे ते मसलपासून बनलेलं असतं, विशेष प्रकारच्या मसलपासून बनलेलं असतं आणि त्याच्यावर हे कंट्रोलमध्ये असतं, अंडर द कंट्रोल ऑफ नर्व्हच्या कंट्रोलमध्ये असतं आणि ज्यावेळेस ते फुल्ल भरलेलं जातं त्यावेळेस तशा प्रकारचे सिग्नल्स आपल्या मेंदूकडे जातात आणि आपल्याला ते युरिन शरीराबाहेर काढावं लागतं. आणि अशा प्रकारे युरिनरी ब्लॅडर जे आहे त्यावर नर्व्हचं कंट्रोल असल्यामुळं आपल्याला युरिनेशनला सारखं जावं लागत नाही, सारखं आपल्याला युरिनेशन करण्याची किंवा लघवी करण्यासाठी जावं लागत नाही, कारण आपल्याला त्यावर कंट्रोल करता येतं. अशा प्रकारची माहिती जी होती ही सगळी माहिती ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीमच्या संदर्भातली ही तोंड ओळख आहे. एक्सक्रेटरी सिस्टीम तोंड डिटेलमध्ये आपण माहिती घेतली नाही, थोडक्यात ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे काय याची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला आज घेतलेली आहे. धन्यवाद.